स्टुडंट्स, लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं आहे की जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट शोधायचा असेल, फाइंड करायचा असेल, तर सुरुवातीला आपण अमाउंट मीन्स ए इज इक्वल टू पी मल्टीप्लाय बाय अंडर ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर कॅपिटल एन या फॉर्म्युलाचा यूज करून सुरुवातीला ए मीन्स अमाउंट फाइंड करणार आणि त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहित आहे अमाउंट इज दी सम ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. तर त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इंटरेस्ट मीन्स कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करू शकतो. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. मीन्स आता आपण बघूया की या दोन फॉर्म्युलाचा यूज करून आपण कंपाऊंड इंटरेस्ट कशा प्रकारे फाइंड करू शकतो. सो आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. मीन्स जी प्रिन्सिपल आहे ती घेऊया 100. सो कॅपिटल पी इज इक्वल टू 100 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट घेऊया 10%. means R is equal to 10 PCPA. Then time period घेऊया 2 years. So time period म्हणजे आता रेस्ट टू दी पॉवर कॅपिटल आहे म्हणजे तिथे टाइम पिरियडला रिप्रेझेंट करण्यासाठी n चा यूज केला जातो. n म्हणजे नंबर ऑफ इयर, दॅट इज 2 इयर. तर स्टुडंट्स आता आपण फॉर्म्युलाचा यूज करूया, दॅट इज A मीन्स अमाउंट इज इक्वल टू P अंडर ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर n. आता बघा प्रिन्सिपल आपल्याला माहित आहे, दॅट इज 100. त्यानंतर 1 ॲज इट इज, R आहे 10, सो प्लस 10 अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर n. नंबर ऑफ इयर किती आहे 2. सो बघा आता आपण याला सॉल्व करणार. सो सुरुवातीला आपण या ब्रॅकेटला सॉल्व करूया. तर हे 100 ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेरचे. त्यानंतर या 0 सोबत हा 0 कॅन्सल. देन आता काय राहिलेलं आहे 1 प्लस 1 अपॉन 10. तर 1 प्लस 1 अपॉन 10 लाच आपण 1 अपॉन 10 या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो बिकॉज यांची ऍडिशन म्हणजे 1 अपॉन 10. तर स्टुडंट्स बघा अगेन आपण काय करू, हे 100 ॲज इट इज. आता 1 अपॉन 10 हा एक मिक्स फ्रॅक्शन आहे आणि मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कशा प्रकारे करतात हे आपल्याला माहित आहे. त्यासाठी आपण काय करणार, 10 मल्टीप्लाय बाय 1 10 आणि 10 प्लस 1 11. सो 11 हा असणार आहे आपला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये 10 हा ॲज इट इज. इथे आपण काय केलेलं आहे, मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आणि रेस्ट टू दी पॉवर 2 सुद्धा ॲज इट इज. तर स्टुडंट्स बघा 11 अपॉन 10 रेस्ट टू दी पॉवर 2 म्हणजे 2 काय स्क्वेअर आहे. तर स्टुडंट्स बघा 2 रेस्ट टू दी पॉवर 2 म्हणजे 2 स्क्वेअरलाच आपण 2 मल्टीप्लाय बाय 2 या फॉर्म मध्ये लिहू शकतो. 2 मल्टीप्लाय बाय 2 हा 2 स्क्वेअरचा मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे. सो इथे सुद्धा रेस्ट टू दी पॉवर 2 आहे म्हणजेच आपण या 11 अपॉन 10 ला सुद्धा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. त्यासाठी काय करणार, इथे याला 2 टाइम्स लिहिणार. मीन्स 11 अपॉन 10 मल्टीप्लाय बाय 11 अपॉन 10 लाईक दिस. आता याला सॉल्व करूया. तर बघा या 0 सोबत हा 0 कट, या 0 सोबत हा 0 कट. मग आता डिनोमिनेटर मध्ये काय राहिलंय 1 मल्टीप्लाय बाय 1 म्हणजे 1. तर 1 लिहिण्याची डिनोमिनेटर मध्ये गरज नाही. देन 1 मल्टीप्लाय बाय 11 आणि 11 मल्टीप्लाय बाय 11 इज इक्वल टू 121 रुपीज. आता 121 रुपीज काय आहे, अमाऊंट आहे. हा फॉर्म्युला कशाचा होता, अमाऊंटचा. तर स्टुडंट्स आता आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे आणि अमाऊंट मीन्स काय आपल्याला माहित आहे, अमाऊंट इज द सम ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. सो इथे आपण लिहूया ए इज इक्वल टू ऍडिशन ऑफ प्लस ऍडिशन ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. तर बघा अमाऊंट आहे 121 आणि प्रिन्सिपल आहे 100. आता इंटरेस्ट माहित नाही त्यामुळे ॲज इट इज. आता बघा आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे म्हणजे ज्या कॅपिटल आय ला इथे ॲज इट इज ठेवणार आणि 100 ला इकडे शिफ्ट करणार. सो 121 ॲज इट इज. 100 इकडे प्लस आहेत, इकडे जर आले तर मायनस. सो मायनस 100 इज इक्वल टू काय ना आय. आता या दोन्हीचे सबट्रॅक्शन. सो 121 मायनस 100 इज इक्वल टू 21. 21 काय मिळालेला आहे आपल्याला, आय म्हणजेच इंटरेस्ट. तर स्टुडंट्स बघा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपण कंपाऊंड इंटरेस्ट साठीचे फॉर्म्युले सुद्धा यूज केलेले आहे. म्हणजेच हा जो आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे तो आहे कंपाऊंड इंटरेस्ट. सो हियर देअरफॉर
कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 21 रुपीज. तर स्टुडंट्स आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की आपण a इज इक्वल टू पी अंडर ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू दी पॉवर n हा फॉर्म्युला यूज करून आधी अमाऊंट काढलेली आहे आणि त्यानंतर a इज इक्वल टू पी प्लस आय हा फॉर्म्युला यूज करून कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड केलेला आहे. आता याचंच आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. त्यासाठी आता आपण प्रिन्सिपल थोडी जास्त घेऊया. इथे 100 होती, आता 2000 घेऊया. सो प्रिन्सिपल इज इक्वल टू 200 रुपीज 2000 रुपीज सॉरी. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे कॅपिटल आर तो आपण घेऊया 5%. देन टाइम पिरियड सेम घेऊया 2 इयर्स. इथे पीसीपीए सुद्धा आपण लिहू शकतो आणि टाइम पिरियड म्हणजेच कॅपिटल एन आहे 2 इयर. तर हा सेम फॉर्म्युला आपण यूज करणार. सो इथे असणार ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला पी अंडर ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू दी पॉवर n. हा कशाचा फॉर्म्युला आपला अमाऊंट फाइंड करण्याचा. तर बघा प्रिन्सिपल आधी पुट करूया इथे दॅट इज 2000 रुपीज अंडर ब्रॅकेट 1 प्लस आर किती आहे 5 अपॉन 100 रेज टू दी पॉवर n दॅट इज 2. तर बघा इथे सुद्धा आधी ब्रॅकेटला सॉल्व करणार. सो जी प्रिन्सिपल आहे 2000 रुपीज त्याला आधी ॲज इट इज देऊन घेऊया लाईक दिस. देन आता बघा 5 ला जर आपण 100 ने डिवाइड केलं तर 5 1 जा 5 आणि 5 ने जर 100 ला डिवाइड केलं तर आन्सर येते 20. म्हणजे जर आपण ब्रॅकेट मध्ये इथे काय लिहिणार 1 प्लस 1 अपॉन 20. समजलं आपण इथे काय केलेलं आहे तर 5 ने 5 1 जा 5 आणि 5 20 100. आता लक्षात आलं इथे आन्सर आलेला आपला 1 अपॉन 20. आता परत बघा ही जी प्रिन्सिपल आहे 2000 ॲज इट इज. आता 1 प्लस 1 अपॉन 20 सेम असंच म्हणजेच काय आहे 1 1 अपॉन 10 होता तर इथे काय 1 1 अपॉन 20. आता 1 अपॉन 10 म्हणजे हा एक मिक्स फ्रॅक्शन आहे. तर स्टुडंट्स आता हा मिक्स फ्रॅक्शन कसा आहे बघा 1 1 अपॉन 20. आता याचं कन्वर्जन आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. सो 20 मल्टिप्लाय बाय 1 20 आणि 20 प्लस 1 21. सो 21 हा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये 20 ॲज इट इज. इथे काय केलेलं आहे 1 1 अपॉन 20 या मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन इम्प्रॉपर मध्ये केलेलं आहे रेज टू दी पॉवर 2. आता इथे सुद्धा बघा 21 अपॉन 20 रेज टू दी पॉवर 2 म्हणजे स्क्वेअर. तर याला सुद्धा आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. सो इथे असणार 2000 मल्टिप्लाय बाय 21 अपॉन 20 अगेन मल्टिप्लाय बाय 21 अपॉन 20. आपण काय केलेलं आहे या स्क्वेअरला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. सो आता आपण याला सॉल्व करूया. तर बघा हा 0 कॅन्सल देन हा 0 कॅन्सल. आता आपण जर या 2 ने 20 ला जर डिवाइड केलं तर आन्सर येते 10. सो बघा आता इथे आपण एवढा आधी खाली लिहून घेऊया दॅट इज 10 मल्टिप्लाय बाय 21 मल्टिप्लाय बाय 21 आणि डिनोमिनेटर मध्ये हे 0 आणि हे 2 कॅन्सल झाले. फक्त काय राहिले 2. आता या 2 ने सुद्धा आपण अजून 5 ला डिवाइड करू शकतो. मीन्स 2 ने जर 5 ला डिवाइड केलं तर आन्सर येते 5. सो आता इथे नेक्स्ट स्टेप मध्ये काय असेल 5 ॲज इट इज आणि 21 ने जर 21 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते 441. आता 5 ने 441 ला मल्टिप्लाय करायचं आहे आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येते 2205 रुपीज. आता इथे आपण काय केलं तुमच्या लक्षात आलेलं आहे 21 मल्टिप्लाय बाय 21 441 आणि 5 चं नंतर या नंबर सोबत मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे 2205 रुपीज. तर स्टुडंट्स हे काय आहे अमाऊंट आहे. आपल्याला फाइंड करायचा आहे कंपाऊंड इंटरेस्ट. सो कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. आपण हा फॉर्म्युला यूज करणार दॅट इज ए इज इक्वल टू पी प्लस आय. तर अमाऊंट किती आलेली आहे 2205. देन प्रिन्सिपल आहे 2000 प्लस इंटरेस्ट. आता इंटरेस्ट फाइंड करायचं म्हणजे इंटरेस्टला फक्त इकडे ठेवणार आणि या नंबरला इकडे शिफ्ट करणार.
सो 2205 ॲज इट इज. देन हा प्लस नंबर इकडे आणला तर निगेटिव्ह होणार. सो -2000 इज इक्वल टू आय. आता या दोन्हीची जर सबस्ट्रॅक्शन केली आपण, या नंबर मधून 2000 ला जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर येते 205. सो आय आपल्याला मिळेल 205 रुपीज. आणि 205 रुपीज म्हणजेच आय, हा कोणता आय आपण फाइंड केलेला आहे, कोणता इंटरेस्ट आहे, हा आहे कंपाऊंड इंटरेस्ट. सो हियर कंपाऊंड इंटरेस्ट इज 205 रुपीज. तर स्टुडंट्स आता तुमच्या लक्षात आलं आहे की आपण इथे काय केलेलं आहे, आधी a इज इक्वल टू p मल्टिप्लाय बाय अंडर ब्रॅकेट 1 प्लस r अपॉन 100 रेज टू दी पॉवर n, या फॉर्म्युल्याचा यूज करून आधी अमाऊंट काढलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला इंटरेस्ट काढायचा होता, त्यामुळे आपण a इज इक्वल टू p प्लस आय या फॉर्म्युल्याचा यूज करून इंटरेस्ट म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड केलेला आहे. तर आता याच प्रकारे जेव्हा कधी तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं असेल तेव्हा तुम्ही याच दोन फॉर्म्युले यूज करणार.